पिलू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. सकाळचे 6 वाजले. ए वडे करत आहोत. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता रात्रीचा मी व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही बघितलंच रात्रीचे घड्याळामध्ये 2 वाजले. तर जसं की आता आपल्याला उन्हाळी पदार्थ करायचे होते आणि आमच्या आजी म्हणत होत्या की चैत्र महिने लागल्यावर वडा खोडत नाही आणि आता 2च दिवस राहिलेत गुढीपाडव्यासाठी. त्यामुळे मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आपण थोडीशी डाळ भिजत टाकू आणि होईल तेवढं आपण करू. तर मग रात्रीचे 2 वाजले होते आणि मग आम्ही इथे डाळ भिजत टाकली. तर मी अर्धा किलो चण्याची डाळ, पावशर मुगाची आणि पावशर उडदाची अशा तीन पातेल्यांमध्ये 3 डाळी भिजत टाकल्या. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जाओ. तर व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आजचे व्हिडिओ खूप छान असणार आहे. आज आपल्याला वडे करायचे. वडे म्हणजे आमच्याकडे वडे म्हणतात, पण आपल्या साध्या मराठी भाषेत सांडगे. तर चला आता उद्यापासून चैत्र महिना सुरू होणार आहे. तर आज आपल्याला वडे करायचे. तर आज आपले वडे कसे होतात ते तुम्ही बघत राहा. तर खूप मस्त व्हिडिओ असणार आहे. स्किप न करता संपूर्ण बघा. तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडाफार चेंज वाटत असेल, कारण मग झोपही झालेली नव्हती आणि रात्री जवळपास 2-2:30 वाजता डाळ भिजत टाकली. त्यानंतर व्हिडिओ एडिट केला. आपल्या बाळाचा फोटोशूट करायला बराच वेळ गेला होता आदल्या दिवशी. तर जवळपास 10:30-11 वाजले होते मला घरी यायला. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि डाळ भिजत टाकली आणि झोपता झोपता बराच उशीर झाला आणि व्हिडिओ एडिट करायचा होता. तर 3:30-4 वाजले होते मला झोपायला. तर जरा उशिरात झोपली आणि वडे करायचे होते, म्हणजे सांडगे करायचे होते. त्यामुळे मग सकाळी लवकर उठली. तर झोप झालेली नव्हती, त्यामुळे तुम्हाला आवाजात थोडा चेंज वाटत असेल. तर असो. तर मिक्स डाळीचे सांडगे काही जण करतात. तर मग मिक्स डाळीचे जर सांडगे तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही अर्धा किलो चण्याची डाळ, त्यानंतर पावशर मुगाची, पावशर उडदाची, पावशर मठाची आणि पावशर चवळीची असं प्रमाण असतं त्याचं. आणि जर तुम्हाला फक्त चण्याची आणि मुगाची डाळ घ्यायची असेल तरी चालतं. जर अर्धा किलो चणे, अर्धा किलो मूग असंही तुम्ही घेऊ शकतात. तर मग मी इथे थोडं फर मिक्स डाळीचेच करते, पण इतकं काही मी जास्त घेतलं नाही. मी यामध्ये उडदाची आणि चवळीची डाळ टाकली नव्हती. मी फक्त अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आणि पावशर मटकीची आणि पावशर मुगाची अशा 3 डाळी घेतल्या आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये मग मी डाळी करते, म्हणजे सांडगे करते. म्हणजे टोटल 1 किलो मी भिजत टाकलेलं. तर 3 पातेल्यांमध्ये 3 वेगवेगळेच भिजत टाकलेलं आणि भिजत टाकल्यानंतर सकाळपर्यंत ते बऱ्यापैकी छान फुलतं. आणि असं तर आपण मिक्सरमध्येही घरच्या घरी वाटण करू शकतो त्याचं, पण मग मी घरी काही दळलं नाही. मी बाहेर दळायला गेली होती आणि आजीचे जे वडे होते ना ते फक्त मुगाच्या डाळीचेच होते. त्यामध्ये चण्याची वगैरे कोणतीही डाळ म्हणजे टाकली नव्हती, कारण मग आजीला इतकं सहन होत नाही. कारण मूग म्हणजे मटकी चणे थोडे जड असतात पचायला, मूग जरा हलकं असतं, त्यामुळे त्यांनी फक्त मुगाचे केले. तरी तर तुम्ही बघताय मी 1 किलोसाठी इतका लसूण घेतलेला होता. तर जरा लसूण असेल ना तर चव छान येते, त्यामुळे मग डाळीमध्ये लसूण टाकला. त्यानंतर मग 2 चमचे जिरे टाकले, 1-1.5 चमचे थोडासा ओवा टाकला जेणेकरून स्मेल छान येतो आणि चवीपुरतं मीठ. तर यामध्ये मी हळद आणि हिंग टाकलेला नव्हता, कारण मग आईंचे उपवास असतात ना कधी कधी. तर मग उपवासाला त्यांना कधी काही खाऊशी वाटलं तर मग ते असतं ना, ते त्यांचं गुरुचरित्राचं वगैरे उपवास असतो ना, तर पारायण वगैरे केलं कसलं तर मग हळद वगैरे चालत नाही. त्यामुळे मग आम्ही सांडग्यांमध्ये हळद वगैरे टाकली नाही. मग ती ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता. आणि सध्या मी इथं फक्त 1 किलोचे करत होते. तर पुढच्या वेळेला पुन्हा एकदा 1 किलोचे करायचे म्हटलं तर त्यावेळेला नक्कीच आपण हळद आणि हिंग टाकू. तर मग मी इथे दळायला आली होती आणि हे काका आहे ना आमच्या ओळखीचे बाजूच्या गल्लीमध्येच राहतात. तर मग इथे मी दळायला आणलं आणि तुम्ही बघताय दळून वगैरे छान झालं. पुसून घे. 17 ताट भरलं. ऐका नाही, ते चमच्याने मिक्स करून घ्यावं लागल. पिलू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. सकाळचे 6 वाजले. ए वडे करत आहोत. बघा आपल्या लाडूची मस्त अशी झोप झाली आणि फ्रेश चेहरा दिसतोय. तर सध्या आता मागच्या 4-5 दिवसापासून लाडू रात्रीचा छान झोपतोय. याआधी तो रात्रीचा अजिबातही झोपत नव्हता. रात्रभर जागा असायचा आणि दुपारी झोपा काढायचा. तर आता सध्या त्याचं रुटीन चेंज झालेलं आहे.
तर म्हणजे छान वाटतंय मला पण जरा, कारण तो रात्रीचा झोपते त्यामुळे माझी झोप होतीये. लिटरली तो मागचे 4-5 महिने, आता म्हणजे आज तो 5 महिन्याचा पूर्ण झाला, तर मागच्या 4.5 महिन्यामध्ये तो रात्रीचा झोपला नाही, एकही दिवस रात्री झोपला नसेल. रोज रात्री तो जागाच असायचा आणि सकाळी झोपायचा 10-11 वाजता. म्हणजे आपण त्याला आंघोळ वगैरे घातली ना, तर तो जसा झोपला तसा तो संध्याकाळीच 7-8-9 वाजता उठायचा, असं त्याचं रुटीन होतं. पण सध्या आता रुटीनमध्ये चेंज आलेलं आहे. तर सध्या आता रात्रीचा छान झोपतोय आणि सकाळी फ्रेशमध्ये 9-9:30 वाजता उठतोय तो आणि दिवसभर जागा राहतो. कधी कधी आंघोळ केल्यानंतर 1-2 तासाची थोडीशी झोपही घेतो. तर त्यामुळे मग त्याला सांभाळावं लागतं, कारण दिवसा आता त्याला कळालं आहे की दुपारच्या वेळेला बाहेर गाड्यांचा आवाज असतो, उजेड असतो, किलबिलाट असतो, त्यानंतर घरामध्ये पण कोणी येत जात असतं. तर त्यामुळे त्याला आता हिंडायला फिरायला खूप आवडतं, बाहेर जायला खूप आवडतं. आणि तुम्ही बघता इथे वडे बघा माझे किती इतके छान आले आणि खूप दिवसानंतर वडे म्हणजे सांडगे खुडले मी. तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा, आता तुम्हाला माहितीच आहे माझ्या मम्मीला सगळंच काही येतं आणि उन्हाळ्याचे पदार्थ बनवायची तिला खूप हौस आहे. तर लहानपणापासून तिला बघितलंय ना, तर म्हणजे मनात अशी इच्छा होती की आपलं लग्न झालं ना तर आपणही असंच करू मम्मीसारखं, आणि प्रत्येक मुलीला वाटतंच आपल्या आईसारखं आपण बनावं म्हणून. तर इतकं म्हणजे टिपिकल हाऊसवाईफ बनण्याची इच्छा नव्हती माझी खरं सांगायचं तर. ऑब्व्हियसली म्हणजे करिअर गोल्स वगैरे तेही होतेच, पण मग वाटायचं की आपण करू, आपल्या मम्मी जसं करते तसं मम्मीसारखं आपणही घरातले काही पदार्थ करू. आणि लहानपणापासून तिला बनवताना बघितलंय ना, तर त्यामुळे मोजमाप प्रमाण तेही माहितीच आहे. तर मग असो, आता फायनली मी ते सांडगे बनवायला सुरुवात केली होती. बऱ्यापैकी तुम्ही बघताय आईचे आणि माझे दोन्ही साईडनी दोन्ही बाजूने सांडगे बनवायचं चाललंय. आणि आईला थोडे झाराचेही करायचे होते, त्यामुळे आधी आम्ही 1 किलोचे जे आमचे होते ते आधी खुडायला सुरुवात केली. आणि हे जरा खुडून झाल्यानंतर मग आम्ही आजीचे वडे खुडायला सुरुवात केली. आणि किचनच्या गॅलरीमधून थोडंफार छान असं ऊन पडतं, तर इथे मी जागेच जाळी ठेवली आणि त्या जाळीवर इथे ते आपलं कागद वगैरे टाकलेला. तर म्हणजे इथे ना लाकूड घेतलं, लाकडाची फळी होती, त्या फळीवर पेपर टाकला होता, जास्त ताटं वगैरे भरू नये म्हणून. आणि थोडंसं पीठ उरलं होतं, त्यामुळे मग एका छोट्या ताटामध्ये पुन्हा एकदा थोडेसे वडे खुडून घेतले. आणि इथे फायनली माझे म्हणजे आमचे 1 किलोचे झाले आणि त्यानंतर मग आईचे वडे करायचे होते. तर मग ते वडे करण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा चहा ठेवला. तर याआधी पण आमचा चहा पिऊन झाला होता, पण 10-10:30 वाजले होते आणि भूकही लागली होती. त्यामुळे मग म्हटलं चला चहा खारी खाऊ. तर आजीलाही भूक लागली होती आणि मलाही भूक लागली होती. तर मग आम्ही दोघींनीही पोटभर चहा खारी खाल्ली आणि चहा ठेवला मग मी. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मम्मी दिसत नाही आहे सांडगे करताना, तर तुम्हाला माहितीच आहे आता लाडू जागा झालेला आहे, त्यामुळे लाडूला सांभाळायला कोणीतरी पाहिजे. आणि मिस्टर दुकानावर गेलेले होते, त्यामुळे घरामध्ये मी, मम्मी आणि आजी आम्ही तिघीच होतो. आणि ऋतुताई वरती होत्या, कारण तुम्हाला माहितीच आहे त्यांना कांजना झालेल्या आहेत. तर आपलं बाळपण आहे, त्यामुळे मग इन्फेक्शन वगैरे होण्याचं त्यावरती होत्या, त्यांच्या बेडरूममध्ये आराम करत होत्या. आणि आम्ही तिघी खाली होतो. तर मम्मी, आणि तुम्हाला माहितीच आहे सकाळी किती धावपळ असते, तर आई घरातलं म्हणजे मम्मी घरातलं थोडंफार बघत होत्या आणि बाळालाही सांभाळत होत्या. पुन्हा त्यांना देवपूजा वगैरेही करायची होती, तर मग त्यांचं ते रुटीन फॉलो करत होत्या बाळासोबतच. कधी कधी त्या बाळाला घेऊनच देवघरामध्ये बसतात. आणि मग त्यानंतर आम्ही इकडे वडे करतोय. तर बऱ्यापैकी आमचे सांडगे झालेले आहेत. आणि थोडंसं म्हणजे आजीला पण इच्छा होती की थोडेसे आपण वडे खुडून घेऊ झारण्यापूर्वी. तर मग आम्ही आजीचेही मुगाचे वडे थोडेसे सुपामध्ये खुडले. तर 2 सूप वडे खुडले आणि त्यानंतर एक परातीमध्ये पण खुडले. आणि त्यानंतर मग उरलेलं जे बाकीचं पीठ होतं ते झाराने आम्ही त्यांनी झाराचे वडे केले. तर असे आमचे वडे झाले फायनली. आणि वडे करता करता जवळपास 2-3 तास लागले, कारण खुडायला आम्ही दोघीच होतो आणि झारायला मग मी झाडले बरोबर. पण मग बऱ्यापैकी उशीर झाला होता. मग त्यानंतर सकाळचा स्वयंपाक पाणी जेवण खावण करता करता 12-12:30-1 वाजले. तर असा आमचा कालचा दिवस गेला. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्त काही शूट करायला जमलं नाही, कारण मग घरातलंही बघायचं, लाडूला पण सांभाळायचं आणि वडे सांडगे करायची इच्छा पण होती. आणि आमच्या मम्मी म्हणत होत्या की नसेल जमत तर नका करू, इतकं काही गरज नाही आहे. पण मग मला हौस होती, त्यामुळे मग थोडंफार केलं. आणि मग त्यानंतर सगळं खाली येऊन उन्हामध्ये ठेवलं, कारण खाली बाहेर छान असं ऊन आलेलं होतं आणि आई मस्त लाडूला घेऊन बसल्या होत्या. तर छान वाटत होतं. तर मग तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.